कविता? मंगेश पाडगावकर कोण होते? तर एक मराठी कवी होते. कोण होते? त्यांनी लिहिलेल्या ज्या काही कविता आहेत, त्यांनी लिहिलेले जे काही पाठ असतील, त्यांनी लिहिलेले काही साहित्य असेल, त्याचा आस्वाद घेऊन आपण आपल्या जीवनाचं काय करत असतो? मार्गक्रमण करत असतो. तुम्ही लहान मुलं आहेत. लहान मुलं हे कशाप्रमाणे असतात? तर फुलांप्रमाणे असतात. बरोबर आहे? निसर्गामध्ये कोणते कोणती फुलं आहेत? कुणाला नाव सांगता येते? एखाद्या फुलाचं नाव सांगा तुम्हाला आवडणार. जाई जुई. पाहिलंय का जाई जुई? ते कसं? बर. आणखीन कोणतं फुल आवडतंय? कोणतं फुल आवडतं तुला? गुलाब. आणखीन चाफा कोणाला आवडतो? चाफा कोणाला आवडतो? चाफा पाहिलाय का तुम्ही? चाफ्याचं फुल पाहिलंय? कमल सर, कमल. सूर्यफूल. आणखी ॲस्टर. तर अनेक प्रकारचे फुलं आहेत आणि त्या फुलांचे वैशिष्ट्य पण भरपूर आहेत. तुम्ही कधी प्राजक्ताच्या फुलाचं नाव ऐकलंय? त्याला दुसरं पण आपण पारिजातक पण म्हणतो. पारिजातकाचं फुल कोणत्या कलरचं असतं? व्हाईट कलरचं, पांढऱ्या कलरचं असतं. त्याला देठ कसलं असतं? ऑरेंज. म्हणजेच कोणत्या? केशरी कलरचं असतं, नाही का? अतिशय सुंदर देखणं आणि निटास. जेवढं देवावर आपण वाहण्यासाठी या फुलांचा वापर करतो, तेवढं ते अंगणाची शोभा सुद्धा वाढवण्याचं ते काम करत असतं. ज्या वेळेस एखादं फूल त्या झाडावर दिसतं, त्याची शोभा तर वाढतेच, पण ते फूल ज्या वेळेस खाली पडतं तर त्या अंगणाची शोभा सुद्धा वाढवण्याचं काम हे फूल करत असतं. आणि या पारिजातकाची वैशिष्ट्य म्हणजे काय? तर हे फूल साधारणतः आपल्याला हिवाळ्याच्या दिवसामध्ये बघायला भेटतं. बरोबर आहे? तर हे फूल आपल्याला झाडावरून तोडण्याची गरज आहे का? नाही. ते वाऱ्यासोबत सकाळी सकाळी पहाटे कुठं पडतं? घराच्या अंगणामध्ये, जिथे आपलं झाड आहे त्या झाडाखाली याचा सगळा सडा पडलेला असतो. आणि या पारिजातकाची फुलं पडण्याची जी क्रिया असते ती काही एकखट्या किंवा एकत्र पडतात का? नाही. एक फुल पडलं की दुसरं फुल पडायला लागतं. त्याची क्रिया सारखी चालू असते. आणि त्यालाच कवींनी काय म्हटलेलं आहे? टप टप पडती. काय म्हणते? टप टप पडती. पावसाचा आवाज कसा असतो? थेंबांचा टप टप पडतो की नाही? आपल्याकडे सगळे स्लॅब आहेत, त्यामुळे जास्त आपल्याला पावसाच्या आवाजाचं मधुर संगीत आपल्याला ऐकायला येत नाही. पण लक्षात ठेवा, जर पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर आपण पत्र्याच्या घरात जर बसलो ना तर किती सुंदर आवाज येतो. त्याचा आवाज आपण काढून बघायचा का? टपटप पडणाऱ्या. मी काय करतो, अगोदर माझं जे एक बोट आहे ती माझ्या हातावर मारतो. मी एक म्हणलं की तुम्ही एका बोटानं तुमच्या तळ हातावर जोरात जोरात मारायचं. करायची सुरुवात. 1 2 3 स्टार्ट. हे छोटा पाऊस. 2 बोट. थोडा मोठा झाला. 2च बोट. आवाज कसा यायलाय? 2 बोट. 3 बोट. व्हेरी गुड. 4 बोट. मोठा पाऊस झाला बघा. मोठा पाऊस झाला. काळी मोठी. शाबास. कोणाला वाटलं खरंच पाऊस पडायला होता? वाटलं की नाही तुम्हाला? फिलिंग झाली की नाही? पाऊस पडण्यासारखी स्थिती ऐकायला आलं की नाही? तर असे टपटप पावसाचे थेंब पडतात. अगदी त्याप्रमाणे हे फुलं सुद्धा या ठिकाणी पडत आहेत असं आपल्याला कवी या ठिकाणी सांगत आहेत. कवितेचं नाव काय आहे? टपटप पडती. चला तर आपण ही कविता पाहूया आणि या कवितेचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता मी कविता म्हणतो आणि त्या कवितेचा अर्थ पण या ठिकाणी सांगतो तुम्हाला. ठीक आहे? अगोदर आपण कविता सगळी समजून घेऊया आणि नंतर कवितेचा अर्थ आपण लक्षात घेऊया. कविता आपण गाऊन घेऊया. ठीक आहे? चला लक्षात घ्यायचं. बघा, कविता अशी आहे. टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. म्हणा माझ्या पाठीवर. आवाज कसा येतोय? टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. भीर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे. ताट बसता तर व्हिडिओ व्हायला. आवाज करा मोठा. टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. भीर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे. वनावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी.
कसा आला पाहिजे बुलंद. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. सुरणावरती झाडाखाली उन्हा सावली विणते खाली. येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. येते वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती. हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. गाणे अमुचे झुळझुळ वारा गाणे अमुचे लुक लुक तारा. गाणे आमचे झुळझुळ वारा गाणे आमचे लुकलुक तारा. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यात फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. आता शेवटचं कडवं हे तुमच्यासाठी आहे. सगळ्यांना या ठिकाणी कवी काय सांगतायत पहा. फुलासारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चला रे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. गाणे गाती शेणे बाकी सारे खुळे मुळे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे मुळे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. मला सगळेच आता हा. टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. शाबास, टाळ्या वाजवा. छान, छान, छान. बघा मुलांनो, किती सुंदर कविता आहे. तर एका फुलाचं वर्णन करण्यासाठी कवींनी लेकरांना सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने प्रोत्साहित केलेलं आहे नाही. फूल आणि मूल हे एकत्रच म्हणले जातात. फुलांचं जसे गुण आहेत तसे मुलांचेही असायला पाहिजेत. बघा कवींनी या प्राजक्ताच्या फुलांचं वर्णन करताना म्हटलंय, काय म्हणतायत कवी. टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. प्राजक्ताचं फूल ज्या वेळेस झाडावरून खाली पडायला लागतं ना, ते फिरत 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 खाली पडते. त्या फिरण्याचा, त्या दिसण्याचा आणि त्या फुलाचा जो काही गंध आहे, त्याचे जे वैशिष्ट्य आहेत ते माणसाला मोहित करतात. आणि त्या फुलाकडे पाहून मुलं जास्त आकर्षित होतात. आमच्याही लहानपणी आम्ही ज्या वेळेस त्या प्राजक्ताची फुले गोळा करायला जायचो ना, तर त्यावेळेस ते फुलं सावकाश एक एक खाली पडायचे आणि त्या पडणाऱ्या फुलाकडेच आम्ही पाहून खूप आनंदित व्हायचो. आणि ते फुल दिसायला सुद्धा अतिशय देखणं सुंदर फुल आहे. अलग लक्षात, ते झाडावरून तोडण्याची गरज नाही. ते फुल काय होतं, खाली आपलं आपण पडत असतं. अलग लक्षात. आणि त्या फुलाचं वैशिष्ट्य कवींनी पहिल्या कडव्यात किती सांगितलंय सुंदर. तर ती फुलं अंगावर टपटप पडतात आणि टपटप पडणाऱ्या फुलाचं जे काय भिरभिर भिरभिर त्या तालावर, त्या फुलाच्या तालावर सुद्धा आमचं गाणं या ठिकाणी आम्ही गात असतो. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. काय होतो या कवितेच्या ओळीचा अर्थ. कुरणावरती, कुरण या शब्दाचा अर्थ होतो जो गवताळ प्रदेश आहे, जिथे गवत उगवलेलं असतं. बघा आता साधारण पावसाळा सुरू आहे. या पावसाळ्यामध्ये गवत जास्त आलेलं असतं आणि या गवतामध्ये गवत ज्या वेळेस गुडघ्या इतकं वाढालेलं असतं, ते गवत हवेवर डोलायला लागतं. बरोबर आहे. आणि जो काही गवताळ भाग असतो त्याला कुरण म्हणतात, जिथे गायी गुरं चरतात. बरोबर आहे की नाही. डोंगराळ भागावर आता गवत उगवलेलं असते की नाही, तर त्या डोंगराळ भागावर त्या भागाला कुरण असं म्हणतात. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. झाडावर ऊन पडलं की झाडावर मधून जे काही सूर्यप्रकाश आणि झाडाची सावली
अशी भासते की जणू काय आपण एखादी नेट म्हणजे जाळी तयार केली का काय त्या उन्हानं आणि सावलीनं, आणि त्याच्यामध्ये हे गवत आनंदाने डुलायलेलं असतं. किती छान वाटायला लागले रे. आज वातावरण किती सुंदर आहे. आभाळात ढग आलेले आहेत, आपण सगळे क्लासच्या बाहेर आलेलो आहेत, एक नाही, आणि सुंदर पद्धतीने आपण या निसर्गाचा आनंद घेत आहोत. जर अशीच जर आपली एखादी सहल किंवा छोटीशी आपण जर पाठ डोंगरावर जाऊन घेतला, उंच भागावर आहेत तुम्ही, तर आणखीन किती छान वाटेल तुम्हाला, आहे की नाही? खूप मजा येईल की नाही? आणि तो आनंद प्रत्येकाला हवा असं वाटतं की नाही? डोंगरावर जाऊन मस्त त्या ठिकाणी त्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा. तर हे आपण केलं पाहिजे. आपण निसर्गाशी सुद्धा एकरूप राहिलं पाहिजे. पण त्यानंतर त्याच्या अगोदर आपली एक महत्त्वाचं काम असतं की आपण निसर्गाला जपलं पाहिजे. आजकालचे डोंगर हे झाडांनी झुडपांनी भरण्याच्या ऐवजी एखाद्या माणसाचं टक्कल केल्यासारखं दिसायला लागले. बरोबर आहे का नाही? झाडावरचे डोंगरावरची झाडं आपण सगळी तोडून टाकली माणसानं, तोडली का नाही? एवढंच नाही, आता तर झाडं तोडून त्या ठिकाणी माणूस काय करायला लागलेला आहे पोरांनो, तिथे घरं करायला लागलाय, इंडस्ट्री टाकायला लागलाय, ते डोंगर पोखरायला, तिथली माती काढायला, तिथले दगड काढायला, रोड बनवायला, डॅम बनवायला, आणखीन काय काय करायला लागलाय. माणसाचं काही सांगता येत नाही. बोलून तर हे जे काही डोंगर आहेत, हे डोंगरावर आता फक्त उरले असतील तर पूर्ण कुठंतरी ते आपण झाडं सुद्धा नष्ट केलेत. म्हणजे निसर्ग जे काही सुंदर गोष्टी आहेत, निसर्गता आपल्याला भेटलेल्या आहेत, आपण त्यांचा ऱ्हास करत चाललेलो आहे. लक्षात ठेवा, कवितेच्या मार्फत आपल्याला कवी सांगतायत की हे निसर्ग किती सुंदर आहे, देखणं आहे, आणि आपण त्याला जपलं पाहिजे. आलं का मुलांनो? लक्षात? पुढे पहा. दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती, हा झोपाळा झुले. झोपाळा म्हणजे काय रे? झोका. झोपाळा म्हणजे काय? झोका. हसते धरती, धरती हसते. धरती हसते कधी? ज्यावेळेस तिथे झाडं आहेत, तिथे पशु आहेत, पक्षी आहेत, गवत आहे, पाणी आहे, सगळं काही वातावरण अगदी अगदी मन प्रसन्न करणार आहे. मग ती धरती सुद्धा हसायला लागते. धरतीने हिरवा शालू, बघा आता या गवताचा रंग हिरवा आहे. या गवताला काय पेंटिंग केली का आपण? नाही. पण एखादं जर आपण आर्टिफिशियल घर केलं, आता या ठिकाणी इकडे डायरेक्टर स्वच्छ घर आहे, बिल्डिंगचा रंग आहे, त्याला आपण काय केलंय? उभा केलंय माणसानं. त्याला काय कलर बदलतो का? निसर्गता बदलत, माणसाने कलर द्यावा लागतो. पण निसर्गात अशा काही गोष्टी आहेत की त्या निसर्गतः त्या पशूंना, पक्ष्यांना, झाडांना, निसर्गाला त्या बदलत राहतात. ह्या गवताचा रंग हिरवा आहे, आणि तो हिरवा रंग पाहिल्यानंतर कवी काय म्हणतात की ही धरती हसायला लागली काय काय. बरोबर आहे? कधी इमॅजिन केलंय का पृथ्वी बोलत आहे तुमच्याशी? जर तुम्हाला जर पृथ्वी बोलू लागली तर काय बोलेल? माझं प्रदूषण तुम्ही करून ठेवलात. अरे, ज्यांना मी खायला दिलं, ज्यांना मी राहायला दिलं, ज्यांच्यासाठी मी लढले, जळले, झगडले, इतक्या वर्ष मी तप्त अग्नीमध्ये तावून निघाले, सुलाखून निघाले, पाणी बिणी सगळं तयार केलं. बरोबर आहे? पशु पक्षी निर्माण झाले, आणि या सगळ्यामध्ये काय झालेलं आहे? माणूस आला आणि या माणसाने होत्याचं नव्हतं करून टाकलं. म्हणून निसर्गाला जपलं पाहिजे पोरांनो. प्रत्येकाने आपलं एक एक झाड लावायला पाहिजे. आपल्या ऑक्सिजनची सुविधा आपणच करून ठेवली पाहिजे. मागच्या कोरोना काळामध्ये काय झालं माहितीये तुम्हाला? ऑक्सिजनसाठी लोक मरायला लागले. सिलेंडर ऑक्सिजनसाठी विकत घेऊन, बरोबर आहे की नाही? त्यांना भेटला नाही. पण प्रत्येकानं आपापलं एक जर झाड लावलं, प्रत्येकानं जर निसर्गाला जपलं, तर ही धरती हसायला लागेल, असं कवी आपल्याला यातून सांगत आहेत. कवी काय म्हणतात पुढे? गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा. आमचं गाणं कसं आहे? झुळझुळ वाहणार आहे. वारं कसं वाहिले बघा, केस उडायलेत, पुस्तकाची पानं उडायलेत, काय काय जणांचे पुस्तक उडायलेत. आणखीन जर वारं सुटलं तर आपण सगळे पण उडू. पण हे वारं कसं आहे का? झुळझुळ वाहणारं वारं आहे. हे वारं ज्यावेळेस झुळझुळ व्हायला लागतं, लक्ष द्या सगळे, हे वारं ज्यावेळेस झुळझुळ व्हायला लागतं त्यावेळेस मनाला किती आल्हाददायक आणि प्रसन्न वाटायला लागतं. हे प्रसन्न वातावरणच माणसाला काय करतं? जगण्यासाठी मदत करतं. म्हणून कवी म्हणतात, गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा. आमचं गाणं कसं आहे? त्या आभाळातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे आहे. तारा म्हणजे काय? स्टार, चांदणी. तुम्ही पाहिली की नाही संध्याकाळची चांदणी? तर त्याच्यासारखं आमचं गाणं आहे. अतिशय सुंदर आहे. पाऊस, वारा आणि मोर पिसारा या गाण्यातून आमच्या फुटतोय. आम्ही कशाची गाणे गातोय? या पावसाची गाणे गातोय, या वाऱ्याची गाणे गातोय. एवढंच नव्हे तर आम्ही त्या पक्षामधल्या जो काही पक्ष्यांचा राजा आहे, कशात कोण आहे पक्ष्यांचा राजा? कोण आहे पक्ष्यांचा राजा? मोर. किती सुंदर दिसतो. तर त्या मोराचे सुद्धा आम्ही गाणे गात आहोत. आणि शेवटचं कडवं तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी, लहान मुलांसाठी आहे. गाणे गाती तेच शहाणे. कवी काय म्हणतात बघा?
फुलासारखे सर्व फुलारे. आताशा काही पोरांना सांगावं लागतंय डान्समध्ये पार्टिसिपेट कर, गाण्यामध्ये पार्टिसिपेट कर, आणि काही पोरं स्वतःला खूप म्हणजे इम्पॉर्टन्स देतात. मी जाणार नाही, मी करणार नाही, मला आवडत नाही, मी जातच नाही. तर असं न करता आपण प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये, प्रत्येक कामामध्ये, आईला वडिलांना शाळेमधल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. म्हणून कवी म्हणतात, फुलासारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चला रे. सगळेजण ज्यावेळेस सुरात गाणं म्हणत असतात त्यावेळेस प्रत्येकानं गाणं म्हणायला पाहिजे, आनंदात आपलं जीवन जगायला पाहिजे. आणि त्यानंतर कवी म्हणतात, गाणे गाती तेच शहाणे. काय म्हणतायत इकडे बघ, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. म्हणजे जे सगळे मिळून एकत्र येऊन काम करतात तेच लोक कोण असतात, हुशार असतात. आणि तेच लोक पुढे चालून मोठे होत असतात आणि चांगलं या समाजासाठी काहीतरी करू शकतात. आपण जर एकत्र आलो आणि जर काम करू लागलो तर आपलं काम कसं होतंय, चांगलं होतंय. आणि एकट्यानं केल्यानंतर पण होतंय, पण त्या ठिकाणी जर आपल्याला सगळ्यामध्ये मिळून करायचं असेल तर ते काम देशासाठी असतं, ते काम समाजासाठी असतं, ते काम स्वतःसाठी असतं, ते काम आपल्या व्यक्तिमत्वासाठी असतं. आणि आपलं व्यक्तिमत्व केव्हा फुलतं, जेव्हा आपण सगळे एकत्र येऊन छान पद्धतीने काम करायला लागतो, सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागतो, सगळ्यांना छान पद्धतीने सहकार्य करायला लागतो, तेव्हा आपला उद्धार होत असतो. म्हणून जे गाणे गातात, जे एकत्र येऊन सगळे काम करतात ते हुशार असतात. आणि जे काही स्वतःच फक्त स्वहित पाहतात ते लोक मात्र कोण असतात, खुळे असतात, वेडे असतात. म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे असं कवी आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. ही कविता इकडे संपलेली आहे. जर कोणाला नाही समजली याच्यातले शब्द तर कृपया मला विचारा. आणि ही कविता सगळ्यांना मुखपाठ पाहिजे. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. छान वाटलं बाहेर येऊन? व्हेरी गुड, खूप सुंदर. चला तर असंच आता पिरियड संपलेला आहे.